गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते तू राणी, तुझा फोटो मी खेचेल. कसं वाटलं गाणं माझं डार्लिंग माझी? ओ माझी डार्लिंग, किती छान दिसतेस. तुला तर मला असं वाटतं मी बघतच राहू. माझी नजरे हटत नाही तुझ्या चेहऱ्यावरनं. काय हो, तुम्हाला जरा पण लाज वाटत नाही हो? तुम्ही कुठे पण सुरू होता. बाप रे, बघा सगळे बघतायत हो दुकानवाले, मला लाज वाटते हो. अहो कुठं पण तुम्ही रोमॅन्टिक होता. काय हो रोमॅन्टिक होता? घरी वा ना, इकडे गप्पा बसा हो. तुला जे पण साडी आवडते ना तेच घे. तुला कलर छान दिसतोस तेच घे. आणि पैशाचं काय टेन्शन नको घेऊस. किती पण मोठ्या प्राइसची असेल ना तर मी तुझ्यासाठी साडी घेईल. बघ जरा, बघ हे गुलाबी कलर साडी छान आहे, बघ समोर लागली हिरवी. जे तुला कलर आवडते. ठीक आहे मी घेईल ना. बघा ना, हा मला पण आवडते. आणि ऐका ना, ते नंतर आपण घेऊया. मला हे एक गोष्ट सांगा, जेव्हा मी घरी आली तर तुम्ही आणि ती जाऊबाई, लहान जाऊबाई तुमच्याशी काय बोलत होती? तुम्ही मला सांगितलंच नाही. काय? आणि तुमचा चेहरा उतरलेला, तिचा पण चेहरा उतरलेला, आणि ती काय प्रॉब्लेम मध्ये होती काय? अरे काय नाही, तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती मला तब्येतची बद्दल सगळे सांगत होती. काय नाही, असंच. एवढं टेन्शन नको घेऊस तू. जे काम करायला आलीस ते घे. ओके. डार्लिंग, तुझी पर्स मला दे आणि तू एकदम फ्री होऊन साड्या बघ. तुला काही प्रकारचं टेन्शन नाही व्हायला पाहिजे. ते दे मला पर्स तुझा. काय हो, लोक हसतील तुमच्यावर ना, बायकोचं पर्स घेऊन. काय पण तुम्ही, काय एवढं तुम्ही माझ्यावर फिदा असता? लोक काय विचार करतील की बायकोचा पर्स घेऊन फिरतो या माणूस, या माणसाला अक्कलच नाही. लोकांची ऐशीची तैशी. लोकांत काय बोलणार ते ऐकलंय ना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातें, कहीं बीत न जाए रहना. समजलीस ना? म्हणजे तुला मी हिंद मराठी सांगतो. लोक काही बोलून दे, लोकांचं ऐकायचं नाही. लोकांचं कामच आहे चांगलं आणि वाईट बोलायचं. मग आपल्या कामात मस्त राहायचं. लोकांना काय भोकायचंय भोकून दे. दे मला पर्स, आण. हो घ्या. ओ दादा, साड्या दाखव ना जरा, चांगली चांगली साड्या दाखवा हा, मस्त. आणि प्राइसची काय टेन्शन नका घेऊ. हो भाऊ, चांगली चांगली दाखवा माझ्या बायकोला. हा, तिची कुठची पण पसंत पडली मग ती डन करा आणि पॅक करून द्या मला. अहो थांबा ना, मी बोलते ना. हा, अहो मॅडम, आमच्याकडे एवढ्या छान छान साड्या तुमचे नजरे काम नाही करणार. आणि एवढ्या मस्त साड्या घराची पाहिजे, घराची, बाहेर लग्नाची, साखरपुड्याची, बर्थडे पार्टीची, जे ते बोला साडी तुम्हाला भेटल. क्वालिटी, कलर एकदम चांगली, A1 फर्स्ट क्लास, फुल गॅरंटी. ए छोटू, ए पप्पो, ए पिंट्या, मॅडमला साडी दाखव. अहो ओ, ऐकताय काय? ऐका ना. काय डार्लिंग, काय झालंय? अहो हे दुकानवाला मालक बघा, असं वाटतं याला मी फुक मारेन आणि या उडून जाईल डोंगऱ्यावर. ह्याला बघा कसा दिसतोय, सुकडा बोंबील सारखा दिसतोय. ह्याच्यापेक्षा नाही, याचे तिन्ही नोकर एकदम हँडसम दिसतात, हँडसम. आणि ह्या बघा चिरकुट. मला तर वाटतंय त्याला काही बिमारी झाली असेल. तुला काय करायचंय? तो चिरकुट दिसून दे ना, फिरकुट दिसून दे ना, गेंडा दिसून दे. तुला साडी घ्यायची आहे, तू साडी घे. आणि काय तू तिघांवर लाईन मारतेस, नोकरांवर हँडसम बोलते? हँडसम, लाज वाटते काय? तुझा नवरा इकडे सलमान खान उभा आहे, तू त्या नोकरांवर लाईन मारतेस. तुझी डोळे चक्रमकर बघतीये ते लोकांना. बेशरम बायको माझी. आणि साडी घे आणि चल. चिरकुट बोलते दुकानवाल्याला, स्वतःला बघ. अरे बापरे, माझे मिस्टर रागले. सॉरी हो, सॉरी, चुकीचं बोलली, सॉरी या. राग नका मानू. मला वाटतंय ना माझ्या मिस्टरचा कोण या नातेवाईक आहे साडीवाला, म्हणून त्याला चिरकुट बोलली. मग माझ्या मिस्टरला आग लागली. अहो घेते साडी, हा घेते हा. टेन्शन नॉट टेन्शन. हा अहो टकलू दादा, अरे सॉरी. हे दादा, हे मला आकाशी रंग खूप आवडला, हे पॅक करा. आणि ती पिंक वाली साडी पण पॅक करा, पॅक करून द्या मला. ए लवकर लवकर पॅक करून दे मॅडमला साडी. 2 साड्या पॅक कर लवकर लवकर. अहो ऐकलात काय? किती छान साड्या दिलवलात, किती शॉपिंग केलात माझ्यासाठी. साड्या घेतलात, बांगड्या घेतलात, किती शॉपिंग केलात माझ्यासाठी. किती छान हो तुम्ही. आय लव्ह यू टू. अहो मला प्रेम येते तुमच्यावर, म्हणून मी बोलते लव्ह यू टू. काय पण माझी तू राणी आहेस, राणी. तू खुश तर मी खुश. चल आता घरी जाऊया.
शॉपिंग झाली एवढी. आता एक काम कर, जाऊन ना किचन मध्ये माझ्यासाठी चाय बनव, मस्त मलाई मारून, एकदम दुधावाली चाय. मी इकडे थोडा बसतो, ठीक? घेऊन ये लवकर. अहो थांबा इकडे, मी चाय घेऊन आली. झटकून गेली, फटकून आली. 2 मिनिटात मी आली. काल तर काय बोलले नाही दीर, आता इकडे बसलेत येऊन. बघा ना, एक माझा नवरा आहे, मला जरा पण नाही प्रेम नाही, आणि शॉपिंग काही घ्यायला मागत नाही. आणि दीर आहे माझ्या जावेला, बघा काहीतरी शॉपिंग करवत असतो. मी माझ्या दीरलाच मी लाईन मारणार. जाते आता, बसले आहेत ना फोनवर कुणाशी बोलता फिरताय. आणि जाऊ बाई आतमध्ये आहे. मी जाऊन दीरलाच बोलणार की तुम्ही माझी इच्छा पुरी करा आणि मी तुमची इच्छा पुरी करणार. हां, असंच करणार. हेच बरोबर आहे, हेच सही आहे. एक भावला काय समजत नाही आणि एक भाव खूप जास्त समजतो. हेच सही आहे. अहो दीर भाऊ ऐका. अरे वहिनीचा आवाज येतोय. वहिनी आहे पाठी काय? अरे वहिनी, काय झालं? वहिनीला बघून मला दया तर येते, पण वहिनी हे चांगलं नाही केलं काल. माझ्या भावाला माहीत पडेल, मग त्याला काय वाटणार? आणि मी माझ्या बायकोबर गद्दारी नाही करू शकत, हरगिज नाही करणार. मी काय करू? मी वहिनीला समजू काय? कशी आता तब्येत वहिनी तुमची? ठीक आहे ना आता? सगळं चांगलं आहे? एक तुमचा भाव आहे, मला बघत पण नाही आणि तुम्ही मला बघून इकडे तोंड फिरवताव, तिकडे तोंड फिरवताव. मी तुम्हाला मनापासून मानते हो, तुम्ही मला भावच नाही देत. काही चुकीचं नाही. एक भाव असा करू शकतो. मी तुमच्या भावाचीच बायको आहे ना, तो तुम्ही माझी इच्छा पुरी करू शकता हो, आणि मी तुमची. अरे नाही वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? हे चुकीचं आहे, सरासर चुकीचं आहे. मी माझ्या बायकोवर बरोबर गद्दारी नाही करू शकत. मला हे नाही परवडत. आणि तुम्ही पण आपल्या मनात हे विचार काढून टाका. काल माझी बायको मला विचारत होती, पण मी तिला काहीच नाही बोललो. आणि मला पण वाईट वाटतंय की दादा तुमच्या संगतीने चांगलं नाही करत. मी दादाला समजवेल, पण हे अर्थ नाही की तुम्ही असं माझ्याबरोबर मला बोलता पण ठीक नाही लागत. वहिनी, तुम्ही एवढे समजदार आहेस. अंडरस्टँड वहिनी. माझ्या नशिबामध्ये देवाने हेच लिहिलंय. मला एकटंच टेन्शन घेऊन मरणार मी. माझ्या नशिबात सुखच नाही हो. जरासं मी विचार केले की तुम्ही मला सुख द्या, तर तुम्ही मला माझ्यासाठी असं करता. नको रडूस वहिनी, नको रडूस. देव सगळं चांगलं करेल. नको रडूस वहिनी, हे चांगलं नाही वाटत. मी हाय ना, तुम्हाला काही पाहिजे मला सांगा, मी घेऊन येईल. पण हे चुकीचं आहे ना. हे काय चाललंय हे? मी नाही, माझ्या पाठी हे सगळं रंगरंगलिया होत आहे. आता माहीत पडलं मला, माझ्या पाठी हे सगळं कारनामा चालू असतो. मी आजच माझं हे घर सोडून जाते. मी नाही राहणार हे घरात मी. अरे अरे अरे, असं काहीच नाही. तुला गलतफहमी झाले. असं काहीच नाही. अच्छा, मी तर माझ्या डोळ्यांनी बघितलं. ठीक आहे, तुम्ही रंगरंगळ्या करताय. हे शोभा देते का तुम्हाला हे सगळं घाणेरडं काम करायला? म्हणून माझ्यावर लट्टू पट्टू होता, म्हणून माहित पडलं तुमचं कारनामा आता मला. आजपासून मी ह्या घरात राहणारच नाही. मला धोका दिला, माझ्या नवऱ्याने मला धोका दिला. मी माझी दुनिया लुटून गेली. अरे काय झालं अगं? हा, कशाला रडतेस? बाप रे, काय झालं? काय होतं इकडे? अरे माझी शोनीला, नको रडूस. थांब, मी सगळं स्पष्ट सांगतो. थांब. अरे मला काहीतरी सांगा तुम्ही लोक, काय चाललंय इकडे? हे काय कारनामा चाललंय? कशाला रडते ही सूनबाई? काय झालंय मुला, तू सांग. काय झालंय इकडे? कसली गोंधळ झाले? काय भांडण झाले? कशाला रडते? अरे सांग तो, काय झालंय? अरे मी सांगतो आई, काय झालं? वहिनी 2 दिवसपासून मला अशी बहकी बाते करते. डोकंच वहिनीचं फिरलंय. ती बोलते की मला प्रेम नाही देत दादा, तर मला तुम्ही जरा माना. मला पण ह्या घरात कोण समजत नाही, मला किती प्रॉब्लेम होतोय. हे सगळं अशी बहकी बाते बोलत होती वहिनी. पण मी वहिनीला समजवलो, हे चुकीचं आहे, असं नाही करायचं.
हा निर्लज बाई, बेशरम, हया नाही जरा पण तुला, बेहया. निघ इकडनं माझ्या घरनं, आत्ताच निघ. थांब, तुला बरोबर करतो पहिलं मी. थांब. नालायक, बदमाश, आता नाही राहणार इकडे तू. निघ इकडनं. मी जाते हे घर सोडून. मी हे घर सोडून जाते. दादा, तुम्ही वहिनीवर हात उचलून चांगलं नाही केलं. तुम्हाला नाही वाटत की ह्याच्यात तुमची चुकी नाही, फक्त वहिनीची चुकी आहे? मला तर दिसतंय तुमची पण चुकी आहे, पण मी लहान आहे ना, तुम्हाला बोलून नाही शकत मी. पण दादा, हे तुम्ही चांगलं नाही केलं. वहिनीवर हात उचलून हे बरोबर नाही केलं. ती बिचारी कुणाला बोलणार आपल्या मनाचं? कुणाला बोलणार ताई? त्यांच्या मनात केवढं दुःख आहे मला माहिती आहे. तुम्ही कधी तिला फिरवायला पण घेऊन नाही जात, कधी तिला शॉपिंग पण नाही करवत, तिला नवीन साड्या, बांगड्या, पर्स, चप्पल कधी काही नाही आणत. तिच्या मनात पण काही ना काही असेल ना दादा. तुम्ही मारून काय साबित करता की तुम्ही मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे तुम्ही? नाही दादा, तुम्ही स्ट्रॉंग नाही. तुमची चुकी आहे की तुम्ही आपल्या बायकोला मानत जाणत नाही. तुम्ही तिच्या बरोबर 10 मिनिटं पण टाइम नाही देत. ती सगळं बघते ना आपल्या दीरला आणि मला. आम्ही दोघं किती खुश असतो आणि माझे मिस्टर मला सगळं गिफ्ट आणून देतात. मग ती बघून ना तिला पण दुःख होतं, तिच्या मनात पण लागतं. मग ती काय करणार? तिला जे ठीक लागलं तिने केलं ना. पण मोठी चुकी दादा तुमची आहे की तुम्ही तिला सगळ्या वस्तूशी अधुरा ठेवल्यात. प्रेम आणि सन्मान, आदर सगळं कमी ठेवल्यात. म्हणून ताईने तसं हे काम केलं. तिची चुकी नाही आणि ताईला नाही कुठे जायला पाहिजे. तिचं घर आहे हे. तुम्ही तिला सगळं संपूर्ण प्रेम दे, मग ती पण खुश असणार. तुमचं राहणं साणं तिला कसं चोमतं तिला. ती आपल्या दीरला बघून हे सगळं तुमच्यामध्ये बघायला इच्छा झाली तिची. मग तुम्ही नाही दिलात, मग ती दीरला आपल्या पटवत होती. ठीक आहे, चुकी आहे, पण तिच्या पण मनाचं समजा ना. हो दादा, असं काय करता हो तुम्ही? हो बाळा, ओ मोठा बाळा, खरंच बोलते सून, लहानी सून खरंच बोलते. तुझी चुकी आहे बाळा. तू माझा मुलगा आहे आणि मला 2 मुलगे. तू मोठा आहे आणि हा छोटा आहे, पण तुझ्यामध्ये समजदारी नाही, फक्त तुझ्यामध्ये राग आहे. तू जेव्हा सारखं रागवशील मग कोण बाई खुश राहणार? जरा विचार कर ना. बायकांना काय पाहिजे? फक्त 10 मिनिटं टाइम पाहिजे की तिचा नवरा तिला हसून बोलून थोडं बोलणं चालणं हो. तिच्यासाठी साधं काही नाही, थोडंसं एक गिफ्ट घेऊन ये, कुठचंही गिफ्ट घेऊन ये, साधा गजरा 10 रुपयाचा घेऊन ये. तिची चुकी नाही, चुकी तुझी आहे बाळा. तुझी बाळा चुकी आहे. तिला प्रेम नाही भेटलं तर ती शोधणारच ना इकडे तिकडे प्रेम. थांब माझी राणी, माझ्याशी चुकी झाली. मी नाही समजलो की बायकांना काय पाहिजे असतं. सॉरी. मी खूप पस्तावा आहे मला माझ्या केल्यावर. मला माफ कर. हा माझीच चुकी आहे. मीनेच तुला सगळं नाही दिलं ना, म्हणून असं वागली तू. तुझी चुकी नाही. मी शैतान आहे. मला मार तू. मीच तुला टाइम नाही दिलो, त्याच्यासाठी चुकी झाली माझी. मी कान पकडतो आता. अशी चुकी कधीच नाही होणार. नको जाऊस मला सोडून माझी राणी. मी पण तुला सगळं सुख देणार, शॉपिंग करवणार, तुला टाइम देणार, तुझ्या बरोबर गंमत करणार, रोमॅन्टिक होणार. मी सगळं तुझ्या मनास अनुसार करणार. माफ कर. मी बघ कान पकडलोय. बघ माझी चुकी आहे. सॉरी माझी छान, माझी जान. सॉरी माझी बायको, धर्मपत्नी माझी. सॉरी, माझी खूप मोठी चुकी झाली. जाऊ बाई, आता जाऊन द्या. आता रडू नका आणि राग पण सोडा तुम्ही. आता दीर भाऊला माफ करून टाका. बघा, त्याला ना पस्तावा झाला ना त्यांच्या चुकीचं. त्यांनी काय केलं त्याला आता माहीत पडलं ना, तर आता ते सॉरी बोलतात ना मनापासनं. त्यांना माफ करा हो. तुम्ही तर खूपच चांगला आहेत. हा सुनबाई, तू माफ कर. आता तू मोठी आहेस ना. बघ माझं घर केवढं चांगलं आहे. देवानी मला एवढा चांगला परिवार दिलाय. बघ माझा मुलगा तुला सॉरी बोलतोय ना, कान पण धरलाय. जाऊन दे ना. चुकी तो एकदा झाली त्याच्याशी, आता परत नाही होणार. अगर परत झाली, ऐक बाळा, परत चुकी झाली ना तर मी तुला खबर घेणार आणि तुला दंडे पडणार. दंडे तुला मारणार मी. हा, आता तू सुनीला खूप प्रेम देणार. हा वहिनी, जाऊन द्या. माफ करा. नका जाऊन रडू माहेरी. हा, जाऊन द्या वहिनी, राहावा. मी पण विसरलो सगळं.
अरे हे काय करताय तुम्ही? कानावरनं हात सोडा आणि मला शर्मिंदा नका करू. तुम्हाला तुमची गलती एहसास झाली ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. आणि मी नाही जाणार. तुम्हाला आता सगळं माहीत पडलं ना की कसं वागायचं एक पुरुष आणि एक आपल्या बायको बरोबर. तर आता मी कशाला जाणार हो? मला हेच कमी होतं. जे तुम्ही समजला तर मी कशाला आता जाणार? नाही जाणार मी. आणि तुम्ही माझ्याशी सॉरी नका बोलू. मी तुमच्याशी लहान आहे ना, मला सॉरी बोलायला पाहिजे. सॉरी. थँक्यू माझी जान, मला तुम्ही माफ केलं. थँक्यू. मला आता एहसास झालाय आता अशी चुकी नाही होणार. किती चांगली लोक आहे माझ्या फॅमिलीमध्ये, मला माहित नव्हतं. ओ माय गॉड. थँक्यू देवा, थँक्यू एवढे चांगले मुलं द्यायला. थँक्यू. मनापासून मी आभारी तुमचं. तर फ्रेंड्स, हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. चांगले चांगले कमेंट टाका. आणि अगर जेव्हा तुम्ही नवीन आहेत तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट टाका. थँक्यू गाईज. बाय बाय.